जय शिवराय मित्रांनो, पौष महिन्याला सुरुवात झाली आणि पौष महिना म्हणजे सगळ्यात पावन असा मराठी महिना आहे. आणि या पौष महिन्यातला पहिला रविवार म्हणजेच अमरावती जिल्ह्यामधील रिमोचन येथील श्री संत गाडगे महाराज यांच्या यात्रेचा पहिला आठवडा अशी श्री संत गाडगे महाराज यांची ही यात्रा एकूण 4 आठवड्यापर्यंत चालते. आपला महाराष्ट्र म्हणजे संतांची कर्मभूमी आणि संतांची कर्मभूमी म्हणजेच आपलं रिमोचन. आपल्या महाराष्ट्रातील थोर राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज यांचं जन्मस्थान विदर्भातील म्हणजेच अमरावती जिल्ह्यातील शेणगाव हे असून त्यांच्या मामाचं गाव दापुरा हे अकोला जिल्ह्यामध्ये आहे. परंतु आज आपण त्यांच्या कार्याला विसरत चाललेलो आहे. प्रत्यक्ष आपल्या विदर्भाच्या भूमीमध्ये श्री संत गाडगे महाराज अशा थोर संतांनी जन्म घेतलेला आहे. संत गाडगे महाराजांनी अंधश्रद्धेवर प्रखर टीका केलेली आहे आणि श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेवू नका असा त्यांचा मंत्र. भुकेल्यांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, बेघरांना सहारा द्या असा त्यांचा मंत्र होता. स्वतः जरी शिकले नाहीत पण दुसऱ्यांना शिकण्याचा सल्ला त्यांनी दिला. गावोगावी फिरत गोपाला गोपाला या भजनाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भजनांचा प्रसार केला आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य मोठं शिताफीने पार पाडलं. आज त्यांची पूर्ण महाराष्ट्रभर गोरक्षणे आहेत आणि त्या गोरक्षणामुळे सर्व गरीब आणि गरजू लोकांना सहारा मिळालेला आहे. आणि दोन्ही टाईमचे जेवण या गोरक्षणामध्ये गरीब जनतेला उपलब्ध असते आणि राहण्याची देखील सोय असते. खरं वैराग्य कोणी धारण केलं असेल तर श्री संत गाडगे महाराजांनी. कारण की आपलं कुटुंब, परिवार, मुले बाळे सर्व काही सोडून ते गावोगावी भटकत होते आणि आपल्या साध्या आणि सरळ भजनाच्या माध्यमातून त्यांनी लोकांच्या मनात घर निर्माण केले. खरंच आपल्या विदर्भाच्या पावनभूमीमध्ये जन्म घेतलेल्या या थोर राष्ट्रसंताला माझं खरंच त्रिवार मानाचा मुजरा आहे. आणि आपल्या सर्वांना या गोष्टीचा नक्कीच अभिमान असायला पाहिजे की आपल्या विदर्भाच्या भूमीमध्ये अशा थोर संतांनी जन्म घेतला. तर पहा मित्रांनो, तर पहिल्या आठवड्यापासूनच रोडग्याला सुरुवात झाली आहे. ही मुले इंडली या गावातील आहेत आणि ही कंपनी उमरी गावातील आहे. यांचे देखील पहिल्या आठवड्यालाच रोडगे यांनी ठरवलेले आहेत. असे 4 आठवडे सारखे सर्व आजूबाजूच्या परिसरातील लोकांचे या ठिकाणी रोडग्याचा कार्यक्रम असतो. मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि संत गाडगे महाराजांना खरंच तुम्ही पूजत असाल तर एक शेअर नक्कीच करा. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.